स्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश होईल। संभाजी भिडे पुन्हा बरळले, सर्वधर्म समभाव हा नीचपणा, भिडेंचं वादग्रस्त वक्तव्य। आंबे खाऊन मुलं होतात, भिडेंकडून पुनरुच्चार। तर खग्रास ग्रहणांच्या काळात मंत्र जप केल्यानं मंत्राची शक्ती जन्मोजन्मी मिळते, भिडेंचा दावा। पुण्यामध्ये विमान नगरातील पबच्या पार्किंगमध्ये गुंडांची बर्थडे पार्टी, रेकॉर्डवरील गुन्हेगार फिरोज शेखकडून पार्टीचं आयोजन। बर्थडे पार्टीत जोरजोरात डीजे वाजवत या सगळ्या गुंडांनी गोंधळ घातला। पुण्यातील कोथरूडमधील आंदोलक मुली आता उच्च न्यायालयामध्ये दाद मागणार। पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास तथ्य नसल्याचं पत्र दिल्यानंतर निर्णय, उच्च न्यायालयामध्ये गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार। उद्योगपती अनिल अंबानींची ईडीच्या मुख्यालयात आज चौकशी, 3,000 कोटी रुपयांच्या कर्ज घोटाळा प्रकरणी चौकशी होणार। सोमवारी वसई विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार आणि त्यांच्या पत्नीची ईडीकडून 10 तास चौकशी। आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणी ही चौकशी सुरू असून आज पुन्हा चौकशी होणार आहे। यवतमध्ये जमावबंदी शिथिल करण्यात आली आहे। सकाळी 6 ते 11 वाजेपर्यंत ही जमावबंदी लागू नसेल। 1 ऑगस्टला जिल्हाधिकाऱ्यांनी जमावबंदीचे आदेश काढले होते। यवतमधल्या शाळा 4 दिवसानंतर पुन्हा एकदा सुरू, जमावबंदी शिथिल केल्यानंतर निर्णय। यवतमधल्या तणावानंतर 4थ्या दिवशी भाजी मंडई भरली। जमावबंदी काळामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची भावना भाजी विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे। मल्टिप्लेक्समध्ये मराठी चित्रपटांना स्क्रीन मिळत नसल्यानं राज्य सरकारनं बैठक बोलावली। सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार आणि उद्योग मंत्री उदय सामंत तसंच मल्टिप्लेक्सचे चालक मालक बैठकीला उपस्थित राहणार। उद्धव ठाकरेंनी आज ठाणे आणि कल्याण डोंबिवलीमधील पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली। आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार। माहीम वरळीतील पदाधिकाऱ्यांची आज शिवतीर्थवर राज ठाकरेंनी बैठक बोलावली। नवीन पदाधिकारी, शाखाध्यक्ष आणि इतर पदांच्या निवडीबाबत बैठकीचं आयोजन। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक। महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेबाबत या बैठकीमध्ये आढावा घेतला जाईल। धाराशिवमध्ये आज मनोज जरांगे यांची बैठक। 19 ऑगस्टला मुंबईत होणाऱ्या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बैठक। मुंबईतल्या आंदोलनामध्ये सहभागी होण्याचं जरांगे आवाहन करणार। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयुक्त नाशिकमध्ये उत्तर महाराष्ट्रातील 5ही जिल्ह्याचे प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये निवडणूक आढावा बैठक घेणार। बीडच्या परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणी एसआयटीचे प्रमुख पंकज कुमावत यांनी परळीतील घटनास्थळाची पाहणी केली, संपूर्ण घटनाक्रम समजून घेतला। विधानसभा निवडणुकीआधी धनंजय मुंडेंचे विरोधक बबन गीतेंना सरपंच बापू आंधळे हत्या प्रकरणात प्लॅनिंग करून तुरुंगात गुंतवण्यात आलं। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे मेहबूब शेख यांचा दावा। आमदार जितेंद्र आव्हाडांच्या वाढदिवसानिमित्त ठाण्यामध्ये बॅनर। उद्धव ठाकरे, राज ठाकरे, सुप्रिया सुळेंसह राहुल गांधींचा एकत्रित फोटो बॅनरवर। आव्हाडांसारखा निष्ठावान मुख्यमंत्री मिळेलच, बॅनरवर आशय। यंदा आनंदाचा शिधा दिला जाणार नाही, सूत्रांची माहिती। लाडकी बहीण योजनेमुळे आनंदाच्या शिध्यावर विरजण पडण्याची शक्यता। शिवभोजन थाळीतही काटकसर करावी लागण्याची शक्यता। म्हाडानं कोकण मंडळाच्या सोडतीमध्ये 90 घरं आजी माजी आमदारांसाठी राखीव ठेवली आहेत। आजी माजी आमदार आणि खासदारांकडून अर्ज न मिळाल्यास ते सर्वसाधारण प्रवर्गातील अर्जदारांसाठी उपलब्ध केली जातील। नागपूरमध्ये एका वटवृक्षाच्या वयाचा वाद, पर्यावरणवाद्यांच्या वडाच्या स्थलांतराला विरोध। वडाचं वय 188 वर्ष की 40 वर्ष यावरून वाद पेटलाय। पर्यावरणवाद्यांच्या मते नागपूरमधील तो वटवृक्ष हेरिटेज वटवृक्ष आहे, याला हात लावायचा नाही, त्यामुळे हा वाद आता कोर्टात गेलाय। बुलढाणा शहरातील 2 तरुणांना कोयत्यासह रील बनवणं चांगलंच महागात पडलं। दोघांवर आर्म ऍक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। पिंपरी चिंचवडच्या पिंपळे गुरव भागातील कल्पतरू या उच्चभ्रू वसाहतीमध्ये घरफोडीचा प्रयत्न। गगन बडेजा यांच्या घरात शिरून बंदूक आणि कुकरीचा धाक दाखवत लुटण्याचा प्रयत्न। हल्लेखोरांचा प्रतिकार करत बडेजांनी चोरांना पोलिसांच्या स्वाधीन केलंय। मालेगावमध्ये गोवंश कत्तल करणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई। कुरेशी बिरादरीच्या बैठकीत निर्णय। गोरक्षक आणि प्रशासनाकडून त्रास दिला जात असल्यानं बीफ मटण व्यवसाय सुमारे 1.5 महिन्यांपासून बंद आहे। सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर अकोला पोलिसांनी एकदिवसीय विशेष मोहीम राबवली। सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या 100 जणांवर कारवाई केली। नाशिकच्या अंबडे माळडेसीमधील केंद्रीय वखार महामंडळानं कोट्यवधींच्या मालाचा परस्पर लिलाव केला, व्यापाऱ्यांचा आरोप। गोदामाच्या कंत्राटदारानं थकवल्यानं वखार मंडळानं मालाचा लिलाव केल्याची माहिती। श्रावण शुद्ध पुत्रदा एकादशीनिमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिराला आकर्षक फुलांची सजावट। यासाठी 25 प्रकारच्या 2 टन फुलांचा वापर।
आणि यानंतर थेट जाऊया